माणगाव इथं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जन आक्रोश समितीतर्फे मुंबई गोवा महामार्गासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणात जाण्यासाठी कोणताच दुसरा मार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका समितीतर्फे घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चेला येत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा जन आक्रोश समितीने दिलाय। हा हायवे हा एक शाप बनून राहिलाय कोकणाला। कोकणचा विकास 20 वर्ष मागे गेला। लोकांनी कसलीही मदत नाही, लोकांनी स्वतः खर्च करून हॉटेल्स बांधलेत, पर्यटन केलं, या हायवेवरचे हॉटेलवाले आहेत आणि सरकार सांगतं की गणपतीला कोल्हापूर मार्गे जा, शिमग्याला कोल्हापूर मार्गे जा। माझ्या देवभूमीमध्ये, माझ्या निसर्गभूमीमध्ये मी माझ्या रस्त्याने येऊ नको तर कुठून जाऊ? त्यामुळे 12 वर्ष बायपास बनायला लागत असतील आणि 17 वर्ष 80 किलोमीटरचा पनवेल ते इंदापूर हा रस्ता बनायला लागत असेल तर ही सहनशीलता कोकणी माणसाची संपलेली आहे आणि सरकारने हे स्पष्ट करावं आणि ते सुद्धा सर्वोच्च अथॉरिटीने माननीय मुख्यमंत्र्यांनी की हा हायवे कधी पूर्ण होणार आहे आणि त्याशिवाय हे आमरण उपोषण थांबणार नाही आणि हा हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणातला दुसरा कुठलाही हायवे सुरू होता कामा नये। हा पुढच्या 6 महिन्यात हायवे युद्धपातळीवर पूर्ण झाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे।